बोलतायत विभागाने कधीच सांगितली नव्हती। आग्र्यामध्ये ते पेपर छापले जायचे आणि आग्र्यावर विश्वास होता। निश्चितपणे ज्या आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा पाप केलं होतं त्याच आग्र्यामधून पेपर मात्र फुटला आणि आता मात्र मंत्री महोदय असं म्हणाले की यामध्ये बदल करून आता ऑनलाईन टीईटीचे पेपर करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि मी माननीय मंत्री महोदयांना सूचना केली की सर्वच परीक्षांच्या बाबतीत एकदा आढावा घेतला पाहिजे आणि आढावा घेऊन आपल्याला उत्तम पद्धतीने फुल प्रूफ व्यवस्था केली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा व्यवस्थेबद्दल जर एकदा अशा पद्धतीची भावना निर्माण झाली तर मग कोणाचाच विश्वास बसणार नाही आणि नापास होणारा विद्यार्थी म्हणेल की चूक माझी नाही सरकारची आहे, कारण पेपर फुटल्यावर तो पेपर माझ्या नशिबात आला नाही। नाही, गद्दार म्हणण्याचा मला वाटते काही तात्पर्य नाही। तुम्ही 24 ऑक्टोबर 2019ला 2,30,58,525 मतदारांनी भाजप शिवसेनेला निवडून दिलं सरकार बनवण्यासाठी। तुम्ही काँग्रेसच्या सोबत गेले, मग आता गद्दार कोण आहे? गद्दाराची व्याख्या काय आहे? तुम्हाला टाटा बाय बाय करतीलच ना। तुम्ही ज्या पद्धतीचं बीजारोपण केलं, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही विषवृक्ष लावायचा आणि त्याला अमृताचे फळ येणार आहे? तुम्ही जे केलं बुरी नजर वागे हे आपण मन लहानपणापासून ट्रकच्या मागे पाहिली आहे ना। मग ट्रकच्या मागे पाहिल्यावर जर आपण शिकलो नाही आणि भाजपला धोका दिला तर तुम्हाला काय वाटतं व्याजासकट तुम्हाला धोका होणार आहे? नाही, मी काय पाहणार आहे? ते अध्यक्ष आहे, आमच्या राज्याचे सर्वोच्च आहे, त्यांना भाजपला 288 जागा जिंकण्याची त्यांची इच्छा आहे, त्यासाठी ते जे जे करतील ते आम्हाला मान्य आहे। पण अमरावतीमध्ये पण अशाच प्रकारचा प्रकार आपल्याला काल ते अमरावतीचे आमदार सांगतील, मी माझ्या जिल्ह्याचं सांगितलं। ते श्रेष्ठ नेते आहे आमचे। मी वाघाच्या भूमीतला आहो, कोण अडचण करणार आहे? वो हिंदी में जानना चाहेंगे, कल आदित्य ठाकरे एक होने देना, एक हिंदी होने दे, एक सवाल। आता वळूयात पुढच्या अतिशय महत्त्वाच्या बातमी।